हाय. आज मी घेऊन आली आहे जुगाडू रेसिपी. ॲक्च्युली काय झालं ना, उठल्या उठल्या पाहिलं तर आमची गॅस संपलेली होती आणि त्याला यायला एक पूर्ण दिवस लागणार होता. तर मग विचार केला की आम्हाला डोसा खायचा आहे, तर मग कसं करायचं? मग आठवलं की माझ्याकडे तर सँडविच मेकर आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या हॉस्टेल लाईफमध्ये जे जुगाड केले, तसा जुगाड काहीतरी करू शकतो. मग विचार केला की आपण आज बनवू डोसा सँडविच. म्हणजे डोस्याचा डोसा आणि सँडविचचा सँडविच घेतला आणि डोसा सँडविच बनवला. मला माहिती आहे आम्ही हॉस्टेलमध्ये असताना ना एकदा भेळ बनवलेली. लाईक कॅन्टीनमधनं आम्ही चोरायचो टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे आणायचो आणि मुरमुरे वगैरे आणून भेळ बनवायचो आणि सगळे मिळून खायचो. ती मज्जाच वेगळी असायची. आणि आम्ही कॅटलमध्ये मॅगी बनवलेली आणि आम्ही प्रेसवर फॉईल पेपर म्हणजे बरोबर बाउल करून त्यामध्ये अंडे फोडायचे आणि त्याचं ना ऑमलेट बनवायचं. हे सुद्धा ट्राय केलेलं. सक्सेस होतं हे सगळं. असं तुम्हाला वाटत असेल की नाही बनत हे ते. नाही, एक हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं माहिती आहे दुःख तुम्ही नाही समजू शकाल. पण तुम्ही एकदा ना घरी ट्राय करून बघा. मस्त मज्जाच वेगळी असते या सगळ्याची. तर आता मी इडलीचं जे बॅटर असते ना ते खाली आमच्या दुकानावर मिळतं, तिथनं आणलेलं आणि मस्त असं डोसा सँडविच बनवलेलं. कसे झाले ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि प्लीज मला फॉलो करा. बाय बाय.